धनुभाऊंमुळे ताईच्या मंत्रिपदाला सुरुंग। पंकजांविरोधात धनुभाऊंकडे पुरावे। दमानी यांच्या दाव्यानं राज्यात खळबळ। बीडच्या राजकारणात पंकजा आणि धनंजय मुंडे हे बंधू भगिनी 12 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले। मात्र धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांचा घोटाळा काढताना अंजली दमानी यांनी आणखीन एक गौप्यस्फोट केलाय। पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाला सुरुंग लावण्यासाठी धनंजय मुंडे, राजेंद्र घनवट आणि तेजस ठक्कर घोटाळ्याची फाईल घेऊन आपल्याकडे आल्याचा दावा अंजली दमानी यांनी केलाय। माझ्या घरी 4 ते 5 वर्षापूर्वी धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीबरोबर आले होते। ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते। पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते। आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले। मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही। 2014 मध्ये राज्यात महायुतीचं सरकार असताना पंकजा मुंडेंकडे ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालकल्याण मंत्रिपद देण्यात आलं। मात्र अवघ्या वर्षभरातच पंकजा मुंडेंवर घोटाळ्यांच्या आरोपांचं सत्र सुरू झालं। पंकजा मुंडेंवर कोणत्या घोटाळ्यांचे आरोप झाले पाहूया। जून 2015 पंकजा मुंडेंवर चिक्की खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप झाला। 2016 टेक होम रेशन योजनेत 7200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला। 2024 पंकजा मुंडेंशी संबंधित वैद्यनाथ साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप झाला। 2013 मध्ये धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंवर आरोप करत भाजप सोडली। त्यानंतर धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते होते। त्यावेळी मुंडेंनी पंकजा मुंडेंवर चिक्की घोटाळ्याचे आरोप केले होते। सन्माननीय काँग्रेसचे प्रवक्ते ज्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं, सचिन सावंत सर, सभापती महोदय, घेणे ना देणं कुठेतरी नात्याचा कसा का होईना सहानुभूतीचा परिणाम घ्यायचा म्हणून माझा नावाचा या ठिकाणी की हे मी केलं पण आता केलं तर केलंच। चिक्की घोटाळ्याच्या चौकशीनंतर पंकजा मुंडेंना क्लीन चिट मिळाली खरी, पण त्यानंतर झालेल्या घोटाळ्यांमागे आणि पंकजा मुंडेंचं जलसंधारणचं मंत्रिपद जाण्यामागे धनंजय मुंडे होते का याची चर्चा दमानी यांच्या आरोपांनी पुन्हा सुरू झाली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।